यानंतर थेट जाऊयात लालबागच्या राजाच्या ठिकाणी, कारण लालबागचा राजा हा आता मार्गस्थ होताना दिसतोय। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लालबागच्या राजाची ही भव्य दिव्य अशी मूर्ती आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघताय। लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सध्या आहे। लाडक्या बाप्पाची पूजा करण्यात आली मनोभावे आणि त्याचबरोबर आज निरोप देण्याचा दिवस आलेला आहे आणि निरोप देतानाही एक जो उत्साह आहे भक्तांचा तो आपण बघू शकतो। या ठिकाणी पताका उधळल्या जात आहेत। लालबागच्या राजावर गुलाल उधळला जातोय आणि लालबागच्या राजाला या ठिकाणी मोठ्या जल्लोषात निरोप दिला जातोय। विसर्जन मिरवणूक निघालेली आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। तर दुसरीकडे ही दृश्य आहेत नाशिक मधली दृश्य। या ठिकाणी शिवतांडव सादर केलं जात आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये बाप्पाच्या आणि तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकताय। अंगावर शहारे आणणारं हे शिवतांडव। तर ही दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची ही गर्दी आपण बघू शकतो। गणेश भक्तांची ही प्रचंड गर्दी आणि दुसरीकडे शिवतांडव केलं जातं। हे कलाकार इथं तल्लीन होऊन शिवतांडव सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याची थरारक दृश्य आपल्याकडे येत आहेत नाशिकमधली आणि दुसरीकडे आहे मुंबईमधल्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची दृश्य। या ठिकाणी गुलाल उधळला जातोय आणि प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची, कारण लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा 10 दिवस प्रचंड गर्दी असते आणि आज जेव्हा विसर्जन मिरवणूक निघाली आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने गणेश भक्त सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर विसर्जनाच्या दिवशी खास करून फक्त मुंबईमधीलच गणेश भक्त नाही तर राज्यभरातून गणेश भक्त येत असतात आणि ते या ठिकाणी अगदी जल्लोषात आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि तोच उत्साह आपण आजही बघू शकता। तर पुण्यामधली दृश्य सुद्धा आपण बघू शकतो। ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहेत पुण्यातली। या ठिकाणी कशा पद्धतीने गणेश भक्त विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झाले ते आपण या ड्रोनद्वारे टिपलेल्या दृश्यांमध्ये बघू शकतोय। पुण्याचाही गणेशोत्सव हा खास असतो। या ठिकाणी जे देखावे सादर केले जातात आणि ज्या पद्धतीच्या मूर्ती या ठिकाणी बसवल्या जातात गणेश मंडळांकडून ते बघण्याजोगं असतं आणि त्यासाठी मोठ्या संख्येने इथं गणेश भक्त येत असतात। दरम्यान या ठिकाणी थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। गुलाल तर उधळला जातोय, मात्र त्याबरोबरच या ठिकाणी हळद उधळली जात असल्याचे दृश्यही आपण बघू शकतोय। ढोल ताशांचा गजर या ठिकाणी ऐकू येतोय आणि ढोल ताशांचा हा जो निनाद आहे त्याच्यामुळे संपूर्ण वातावरण हे निनादून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। मानाचे गणपतींची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे पुण्यामध्ये।
दृश्य आपल्याकडे येत होती। या ठिकाणी भंडारा उधळला जात होता, गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचा गजर आपल्याला ऐकू येतोय। त्यामध्येच भंडाऱ्याची ही उधळण आणि अशी ही मनमोहक दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। पुण्यातली ही दृश्य आहेत आणि इथं प्रत्येक गल्ली बोळामध्ये जो खास करून जुने पुण्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी पाहायला मिळते। दरम्यान गिरगाव चौपाटीवरची दृश्यही आपल्याकडे येत आहेत। याही ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्त येताना दिसून येत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी, घरगुती बाप्पाला निरोप देण्यासाठी सुद्धा इथं मोठ्या संख्येने गणेश भक्त येताना दिसून येत आहेत। दरम्यान ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। गिरगाव चौपाटीवरची इथं आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने दाखल होताना दिसून येत आहेत आणि मुंबईमधले जे मोठे गणपती मंडळ आहेत, मग तो मुंबईचा राजा असेल किंवा गणेश गल्लीचा राजा असेल किंवा लालबागचा राजा, हे गणपती या ठिकाणी थोड्या उशिरा येत असतात। दरम्यान ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत गिरगाव चौपाटीवरची। इथं काही परदेशी पाहुणे आल्याचंही आपण बघू शकतोय। परदेशी पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। गाड्या काही इथं दाखल झालेल्या आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसून येतोय। चिमुकले सुद्धा मोठ्या उत्साहात, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सर्वच जण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या गणपती बाप्पाला घेऊन ते गिरगाव चौपाटीवर येताना दिसून येत आहेत। 10 दिवस मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर आज जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातोय। घरगुती बाप्पा आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं ही दोन्ही दृश्य एकीकडे आहेत। सार्वजनिक गणपती मंडळांचे जे गणपती येत आहेत त्यांची ही रीघ आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे आहेत काही घरगुती गणपती। इथं घरगुती गणपतींचंही विसर्जन केलं जात आहे। गिरगाव चौपाटीवरची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। गिरगाव चौपाटीवर दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येनं गणेश भक्त येतात आणि विसर्जनासाठी तर प्रचंड गर्दी असते। मग ती मध्यरात्री दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुद्धा अशाच पद्धतीने इथं विसर्जन मिरवणूक येत असतात। गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। दरम्यान लालबागच्या राजाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। विसर्जन मिरवणूक निघालेली आहे लालबागच्या राजाची आणि मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत या ठिकाणी सर्वच गणेश भक्त हे या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। दरम्यान लालबागच्या राजाला हा भला मोठा हार घातला जातो, त्याचीही दृश्य आपल्याकडे येत आहेत। गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते आणि अशा या भक्तिमय वातावरणामध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक आता पुढे विसर्जन मिरवणूक ही पुढे मार्गस्थ होताना दिसते। मात्र आपण जर दृश्य बघितली तर जो एवढा मोठा रस्ता आहे त्याच्यामध्ये जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सर्वच गणेश भक्त हे आपल्याला दिसून येत आहेत आणि ते गुलालमय झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। गुलाल मोठ्या प्रमाणामध्ये इथं उधळला जातोय, तर काही जण आजूबाजूला जे बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये उभे राहून सुद्धा हा जो सोहळा आहे, ही जी मिरवणूक आहे ती बघण्यासाठी इथं गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी ज्या ठिकाणी लालबागचा राजा विराजमान होतो त्या ठिकाणी तर प्रचंड गर्दी असतेच 10ही दिवस, पण विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने गणेश भक्त हे सामील होतात। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी त्यांची जी तळमळ आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो। दरम्यान गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपल्याकडे येत आहेत। या ठिकाणी एक एक करून गणपती बाप्पा येताना दिसून येत आहेत। विसर्जन मिरवणुका इथं पोहोचताना दिसून येत आहेत। त्याच्यामध्ये काही परदेशी पाहुणेही इथं दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातला हा एक मोठा उत्सव ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। 10 दिवस आपण मनोभावे पूजा करतो आणि त्याच्यानंतर 11व्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। हा जो एक उत्सव आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी परदेशी पाहुणे सुद्धा येताना दिसून येतात।
तर पुण्यातली दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। या ठिकाणी विसर्जन तलाव उभारण्यात आलेला आहे आणि या तलावामध्ये आपल्या बाप्पाला निरोप दिला जातोय, विसर्जन केलं जाते लाडक्या बाप्पाचं। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी काही ढोल पथकातील मुली आपल्याला दिसून येत आहेत, स्वयंसेवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसत आहेत आणि चिमुकले सुद्धा या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। तर ज्या ठिकाणी विसर्जन तलाव आहे तिथली ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी एक एक करून सर्वच गणेश भक्त आपल्या बाप्पाला घेऊन येत आहेत आणि त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने इथं विसर्जन केलं जाते। तेव्हाची ही तयारी आपण बघू शकताय। बाप्पाला आता घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी हे जे स्वयंसेवक आहेत इथं उपस्थित असलेले ते व्यवस्था करताना आपल्याला दिसून येत आहेत। पुण्यातली ही दृश्य आपली सांस्कृतिक राजधानी आपल्या राज्याची आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो। बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते। पुण्यातले देखावे हे वाखाणण्याजोगे असतात, आकर्षणाचं केंद्र असतात। या ठिकाणी हे देखावे बघण्यासाठी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं राज्यभरातून भक्त येत असतात, गणेश भक्त येत असतात आणि आज जेव्हा विसर्जनाचा दिवस आहे त्याही दिवशी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता घरगुती गणपती बाप्पाला इथं निरोप दिला जात असावा किंवा एखाद्या सार्वजनिक मंडळाचा हा बाप्पा इथं आलेला आहे आणि बाप्पाला आता निरोप दिला जाणार आहे। तेव्हाचे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान मुंबईमधली दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। गिरगाव चौपाटीवरची दृश्य, या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोलीस सज्ज असल्याचं दिसतंय सगळीकडे आणि गणपती जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे ते आपले गणपती घेऊन इथं मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमधील लालबागच्या राजाची ही दृश्य, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ज्या ठिकाणी लालबागचा राजा विराजमान होतो तिथे तर गर्दी असतेच, पण त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा आपल्याला अलोट गर्दी पाहायला मिळते आणि याही वर्षी असंच चित्र आपण बघू शकतोय। लालबागच्या राजाची एक झलक बघण्यासाठी गणेश भक्त आतुर झालेले असतात। 10 दिवस दर्शन घेतल्यानंतर आता जेव्हा बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे त्यावेळेला मनोभावे ते इथं पोहोचलेले आहेत आणि जल्लोषात या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं दिसतं। दरम्यान गिरगाव चौपाटीवरची दृश्य ही आपल्याकडे येत आहेत। गिरगाव चौपाटी ज्या ठिकाणी मुंबईमध्ये विसर्जन केलं जातं, विसर्जनाची व्यवस्था असते, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आज असते। इथं घरगुती बाप्पा असतील किंवा जी सार्वजनिक मंडळं आहेत त्यांच्याही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि आता इथं सार्वजनिक गणपती मंडळाचे जे गणपती बाप्पा आहेत ते इथं येताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसतंय। तिकडचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। दरम्यान पुण्यातली ही दृश्य माता माता की जय, जोगेश्वरी माता की जय, गणपती बाप्पा इथं ही दृश्य आहेत आपल्याकडे पुण्यातली। पुण्यामध्ये मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन थोड्याच वेळापूर्वी पार पडलेलं होतं आणि त्यानंतर आता दुसरा मानाचा गणपतीचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।